नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाग 1 मधील रंग माझा वेगळा ही आपली कविता राहिलेली होती. कविता क्रमांक 6 ती आज आपण घेणार आहोत. ही कविता सुरेश भट यांची आहे आणि या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रहसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील गझलांचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कवी आपल्या आयुष्यातील हृदय मोकळं करून उघड उघड बोलू लागला आहे. विशेषतः आपली तीव्र निराशा याविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितच कुठेतरी तुटून पडला आहे, एकाकी झाला आहे, उद्ध्वस्तही झाला आहे. रंग माझा वेगळा या गझलमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच बोलत नाही, पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वतःवर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दात म्हणतो. ज्या समाजात तो वावरतो, ज्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता याचे चित्र तो परखडपणे आंतरिक पोटतिडकीने रंगवतो. एकीकडे आपल्या पराभवाची धारदार खंत व्यक्त करतो, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वेगळेपणाचा रास्त गर्व प्रकट करतो. आपल्या दोषांचे वेडेवाकडे दर्शन घडवितो, तर दुसरीकडे आपल्या सामर्थ्याविषयी अत्यंत अभिमानाने म्हणतो, रंग माझा वेगळा. आपण या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की रंग माझा वेगळा म्हणजेच काय, तर कवीला या जगातून आलेल्या अनुभवाविषयी तीव्र निराशा झालेली आहे. तरीसुद्धा तो स्वतःला आलेले जे काही त्याला वेगवेगळ्या जीवनात घडलेल्या घटनांचे जे वेगवेगळे परिणाम आहे, त्याच्या स्वतःवर आलेले जे परिणाम आहे, तो ते या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण पहिली ओळ घेऊया. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या गझलेतील गझलकार सुरेश भट स्वतःविषयी ठामपणे व्यक्त होतो. कवीने जीवनातील वेगवेगळी आव्हाने स्वीकारली. राजकीय कार्यकर्ता, झुंजार, पत्रकार, हळवा कवी अशा रूपात वावरताना जीवनाचे अनेक रंग ते जगले, पण कोणत्याही एका रूपात कायमचे रमले नाही. त्यांनी जीवन सर्वांगाने पाहिले. विविध विचार, भावना, प्रतिक्रिया, प्रकृती अनुभवल्या, पण कोणत्याच विचारांच्या गुंत्यात, भावनेच्या गुंत्यात कवी अडकून पडला नाही. साऱ्या गोष्टींपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले म्हणजे वेगळे ठेवले. गर्दीमध्ये वावरताना सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. काय म्हटलेलं आहे की रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. या ठिकाणी गझलकार सुरेश भट असं म्हणतात आहे की मी जीवनातले अनेक अनुभव घेतलेले आहे. अगदी मी राजकारणी होतो, पत्रकार होतो, कवी होतो, पण या सगळ्या रंगामध्ये रंगून मी मात्र माझा रंग वेगळा ठेवलेला आहे. म्हणजे या साऱ्या गोष्टींमध्ये अडकून न ठेवता मी स्वतःला वेगळे ठेवलेले आहे. मी माझा पाय मोकळा ठेवलेला आहे आणि गर्दीमध्ये सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व मी जपलेले आहे. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. कवी म्हणतो आहे की सगळ्यांना उन्हाळ्याच्या झळा लागतात, म्हणून माणूस हा उन्हापासून दूर पळतो आणि सावलीत थंडावा शोधतो. सावलीत नसून निवांत शीतलतेचा आनंद घेतो, पण मी मात्र जगावेगळा माणूस आहे. मला तर सावलीसुद्धा थंडावा देऊ शकत नाही, तिच्या झळासुद्धा मला सहन कराव्या लागतात. याचाच अर्थ असा की जीवनात ज्या गोष्टी आशादायक होत्या त्यांनीच कवीची निराशा केली. आपल्या जवळच्याच लोकांनी विश्वासघात केला, त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवू असा प्रश्न कवीला पडलेला आहे. आणि जणू या ओळीत कवीच्या गांजून गेलेल्या असह्य मनाचे आर्त उद्गार उमटलेले आहे. काय म्हटलेलं आहे या कवितेमध्ये, या ओळीमध्ये, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. तर कवी म्हणतात आहे की माणसाला उन्हाच्या झळा लागतात. उन्हाच्या झळापासून
संरक्षण मिळविण्यासाठी, सावली मिळविण्यासाठी तो झाडाची सावली शोधतो किंवा तो सावलीत शोधण्यासाठी धडपडतो. त्याला त्या झळा उन्हाच्या सहन होत नाही. पण माझं मात्र उलट आहे, जगा वेगळा आहे की मला उन्हाच्या झळा न लागता सावल्यांच्या सुद्धा मला झळा लागतात. म्हणजेच काय तर आपल्यांनीच, स्वकीयांनी म्हणजेच आपल्यांनी, माझ्याच माणसांनी माझा विश्वासघात केलेला आहे आणि म्हणून आता त्यांचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. असा प्रश्न या ठिकाणी कवीला पडलेला आहे की मी आता कोणावर विश्वास ठेवू. त्यानंतर तिसरी ओळ, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कवी म्हणतो दुःख आणि त्याच्याबरोबर येणारे अश्रू हे जणू माझे मित्र बनले आहे. मी सुखाच्या शोधात घराबाहेर पडलो, पण रस्त्यात दुःख उभी होती. शेवटी ती बरोबर घेतली आणि चालू लागलो. म्हणून माझ्या गीतांमध्ये, गाण्यांमध्ये अश्रू आहेत. ते जीवनातील सत्य आहे. जणू या दुःखांना माझा लळा लागला आहे. त्यामुळे आयुष्यभराची सोबत त्यांनी माझ्याबरोबर जोडली आहे. आत्मिक संघर्ष हा कवीच्या गझलांचा प्राण आहे आणि तो आपल्याला या ओळीमध्ये जाणवतो आहे. तो म्हणतो कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळाले की त्याचे दुःखच वाटते. कवी या ओळीत म्हणतात आहे, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कवी म्हणतो आहे की दुःख आणि त्याच्याबरोबर येणारे अश्रू हे जणू काही माझे मित्र बनलेले आहे. मी सुखाच्या शोधामध्ये घराबाहेर पडलो, पण रस्त्यामध्ये दुःखच उभी आहे आणि मला आता त्या दुःखांचा लळा लागलेला आहे. म्हणजे ती दुःख आता मी जवळ केलेली आहे आणि आयुष्यभराची सोबत त्यांनी म्हणजेच दुःखांनी माझ्याबरोबर जोडलेली आहे. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कवी म्हणतो दुःख अनुभवताना मी सुखाला सामोरे गेलो, जीवन समरसून जगू लागलो, जगावर प्रेम करू लागलो, पण आयुष्याने मला दगा दिला. जगण्यास सुरुवात करत असताना आयुष्याने विश्वासघात केला, असे कवीला मनोमन वाटते. थोडक्यात जीवनात सुखाची सावली वाट्याला यावी म्हणून कवी तळमळत राहिला, पण त्याच्यासाठी सुख म्हणजे कधीही हाती न येणारे क्षितिज ठरले. क्षितिज म्हणजे आकाश. तर या ठिकाणी कवी म्हणतात आहे की मी या जगावर भरभरून प्रेम करू लागलो, या जगामध्ये मी स्वतःला एकरूप करून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. दुःख अनुभवताना मी सुखसुद्धा शोधू लागलो, परंतु जीवनामध्ये सुखाची सावली वाट्याला यावी म्हणून मी तळमळत राहिलो, पण मात्र सुख काही माझ्या हाती आले नाही. म्हणजेच सुख म्हणजेच त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे की कधीही हाती न येणारे आकाश ठरले आहे.